तर ज्यावेळी डॉक्टर साहेबांनी सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट काम केलं, परंतु डॉक्टर साहेब जरी एक दिवस आपल्यातून निघून गेले, पण डॉक्टर साहेबाच्या अंगावर कधी एखादा धब्बा लागला नाही की डॉक्टर साहेबांना कोणाचे पैसे खाल्ले, नोकरीचे खाल्ले, बदलीचे खाल्ले, कामाचे खाल्ले, अशा प्रकारचं आजपर्यंत एखाद्याही माणसानं म्हटलं नसावं असं मला वाटते. कारण आम्ही तसे डॉक्टर साहेबांच्या विरोधी गटातले, आम्ही काँग्रेसच्या विचारसरणीचे लोक. मग केशवराव चौधरी असतील काँग्रेसचे, हे असतील शेतकरी संघटनेचे, कारण काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसच्या विरोधात तुम्ही सगळेजण नारे लावायचे, बरोबर आहे, मुर्दाबाद काँग्रेस, नाही का. परंतु त्यावेळेस आम्ही जरी विचारसरणीनं वेगळे असलो, त्या पक्षाच्या विचारानं जरी सगळी ही मंडळी वेगळी असेल, नंतर डॉक्टर साहेबांना बीजेपीत काम केलं, म्हणजे आमचा आणि त्यांचा पक्षाचा कुठे संबंध आला नाही, परंतु वैचारिक दृष्ट्या देवाणघेवाणीचं काम. आणि आम्हाला ज्यावेळेस बोलायचे, मग सुभाषराव चौधरीच्या माध्यमातून असतील, प्रकाशराव चौधरीच्या, केशवराव चौधरीच्या, माझ्या, म्हणजे आम्ही म्हणजे त्यांचे ते आम्हाला समजायचे हे कौरव आणि हे म्हणजे पांडव, म्हणजे आम्ही त्यांचे दुश्मन. चौधरी बरोबर आहे, मेवणे या नात्यानं. अशा प्रकारचं दर दिवशी डॉक्टर साहेबांना माहीत आहे, अशा प्रकारची दर दिवशी आमची घासाघाशी चालायची. आणि एका दिवसचा जे काळे परिवाराचं जे डॉक्टर साहेबांवरचं प्रेम आहे ते व्यक्त कसं व्हावं हे जर तुम्ही पाहायचं असेल तर इथे उभी राहिलेली ही जी कमान आहे, ज्या दिवशी कमान चालू होती, पायाचं फक्त बांधकाम थोडंफार झालं होतं. मी मदन पाटलांना सांगितलं होतं कमीत कमी 5 लाख रुपये लागू शकतात. ते म्हणे तुम्ही कसे काय सांगता. त्यांना मी एक सांगितलं, राग येऊ देऊ नका, जसं चंबाराचं लक्ष त्या खेटरावर असते तसं मी ठेकेदार होतो ना पहिला, आता नसेल ना, बरोबर आहे का. अंदाज येऊ शकतो खरंच किती लागले हो, पैसे किती लागले. 5 लाखाच्या कमी लागले का मदन पाटील. पूर्ण झाले, बरोबर आहे. अंदाज पंचदर्श आकडा सांगितला होता. सांगण्याचं तात्पर्य असं की ही मंडळी आम्ही डॉक्टर साहेबांची सगळे मजाक करायचो मेवणी या नात्यानं. आणि एक दिवस डॉक्टर साहेबांच्या त्या एसटीडी मध्ये आम्ही डॉक्टर साहेबांची खूप मजाक केली. संजूला इथे माहीत नसेल, संजू त्या ठिकाणी एसटीडी चालवायचा. आणि डॉक्टर साहेबांची एवढी मजाक केली की ती प्रकाशराव चौधरी, आम्ही या सगळ्या मंडळीनं तर त्याच्या जिवारी लागली. आणि मला माहीत नाही, मी मोटरसायकलवर त्या काळामध्ये घराकडे निघलो रात्री, आणि माझ्या घरी त्यावेळेस लँडलाईनचे फोन नेमकेच आले होते. त्यावेळेस एसटीड्या माझ्या घरी फोन केला यानं, आणि म्हणे राजूभाऊ चौधरीचा ऍक्सिडेंट झाला आणि जाग्यावरच मेले. सगळं गाव माझ्या घरी उभं राहिलं. दुसऱ्या दिवशी पाहिलं, म्हटलं असं यार का झालं असेल. सगळे लोक गाव जमा झालं की राजू चौधरी मेला, नेमका ठेकेदारी झाला आणि मेला कसा. तर ते पाहिलं, मग मी शोधत बसलो की आपली मजाक कोण करावी. तर ज्यावेळेस हा लहानसा पोरगा संजय, की माझ्या बाबाला ज्यावेळेस हे लोक मजाक करतात एवढी, म्हणजे बाबाचं आमचं नातं काय याला माहित नाही. अरे तुझ्या बाबानं माझा, सुभाषराव चौधरीचा, प्रकाशराव चौधरी, तिकडे ते काकडे गुरुजी, केशवराव चौधरी, आमचं फक्त शरीर लावायचं आणि आमचा चेहरा लावायचा आणि खाली बाईचं ते फोटो लावायचा. म्हणजे एडिट करण्याची पद्धत त्या काळात सुद्धा होती. आणि आम्ही असे गोरे गोमटे असल्यामुळे फारच चांगल्या बाया दाखवायचे ते, बरं का. म्हणजे खाली ती बाई, वर राजू चौधरीचा चेहरा, प्रकाशराव चौधरीचा चेहरा. प्रकाशराव चौधरीला लुगडं नेसवलेलं, केशवराव चौधरीला काहीतरी घागरा घातलेला. अरे बाबा, तुझ्या वडिलांना आमची काय काय मजाक केलेली आहे तुला काय माहिती. पण त्या दिवसाच्या नंतर मी नक्की ठरवलं की लहान लेकराच्या सोबत मजाक करायची नाही. लहान लेकराला म्हणजे त्याच्या समोर वाईट बोलायचं नाही, कारण तो लवकरात लवकर अनुकरण करतो. म्हणजे तो माझ्यावर पिकलेला, माझ्या घरी लढापडा उठला ना, तुम्ही विचारू शकता. सगळे आई वडील हे ते सगळं लागले जोरजोरात बोलायला. म्हणे मेला भाऊ, म्हणे आता कायच करावं. आणि मी घरी जाऊन गाडी घेऊन गेलो. म्हणजे अशा प्रकारचा किस्सा आमच्या सोबत त्यावेळेस घडला. आणि म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की गावकऱ्यांनी ज्यावेळेस हे सहकार्य केलं, कारण कमानी हे बांधलेल्या असतात, गावगावच्या कमानी पाहतात, संस्थेच्या कमानी पाहतात, त्याच्यावर वेगवेगळ्या लोकांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही लोकांची जिवंत असताना सुद्धा कमानी बांधलेल्या आपण पाहतो. मी माझ्या पार्टी टकमोरमध्ये कमान बांधली, जिल्हा परिषदच्या